महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मंडळी, या मुलाखतीच्या सुरुवातीला गायींच्या संदर्भातली आपण बरीचशी सुंदर माहिती घेतली. बैलगाडा क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक ज्याला शक्य आहे त्यांनी वासरू म्हणजे गायी का सांभाळली पाहिजे याच्या संदर्भातली माहिती आपण घेतली. मंडळी, सध्या आपल्या समोर पाहत असलेले दोन्ही खोंड आहेत. जवळपास 1-2 महिन्याच्या जवळपासची ही वासरं आहेत. मंडळी, मालक थोडंसं आम्हाला या दोन्ही खोंडांची माहिती द्या. ही कुठल्या बैलाची वासरं आहे, कशा पद्धतीने आपण तोच वळू का निवडला किंवा काय, ही सर्व माहिती द्या. नमस्कार, मी बंटी ड्रायव्हर. ह्या जी वासरं जी तुम्हाला दिसतात ते सुरूपखानवाडी, पुसेगाव शेजारी एक सुरूपखानवाडी म्हणून आहे. तेथील अशोक शंकर गलांडे यांचा जो सोन्या बैल आहे, प्युअर काजळी खिलारमध्ये जो बैल होता तो दुसरा असताना आपण रेतन केलेलं आहे. तो मोशीमध्ये चॅम्पियन बैल झाला. तिथंच आपण त्या बैल लावायचं आपण डोक्यात ठेवलं होतं की त्या बैलाचीच आपल्याला पैदास घ्यायची. त्याप्रमाणे आपण ते पैदास घेतलेली. आता मला एक विचारायचं की बैलगाडा क्षेत्रातला तुम्हाला अनुभव असताना तोच बैल का निवडला? कुठले गुण म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातनं काय बघितलं तेव्हा तो निवडला तुम्ही? तो बैल आपण स्वतः बघितलेला की आदत वयात त्यांनी 8 ते 10 फायनली होत्या त्या बैलाच्या. आपण पूर्ण शर्यत क्षेत्राच्या लोकांकडून, चांगल्या जाणकारांकडून सांगण्यात आलं की हा बैल खूप क्वालिटीचा आहे, तुम्ही पळवू नका, तुम्ही ह्याच्याकडे जावा, प्रदर्शनातला तुम्ही हा बैल वापरू शकता. त्यानंतर त्यांनी वळूसाठी बैल वापरला. त्यामुळं तो बैल त्या बैलाचं जे रक्त आहे ते दोन्ही कामाला येतं की ते शेती कामाला पण होणार आणि तो बैल शर्यतीला पण तो बैल पळलेला आहे. त्याचे जो बैल पळलेला आहे पहिला, त्याच्या अंगचं गुण हे वासरांना उतारणार का तर उतारणारच. आता तानाजी, जसं तुम्ही म्हणले की तुम्ही त्या बैलामध्ये गुण पाहिले, तो बैल शर्यत क्षेत्रामध्ये काम चांगलं करतो आणि त्याची वंशावळ किंवा त्याला ब्रीडिंगसाठी घ्या असं तुम्ही जो आग्रह केला. मला एक असं विचारायचं की शर्यत क्षेत्रामध्ये आता ही सर्वात मोठी बैलं पाळतात किंवा काही जुने बैल असतील, सोनारपाड्याचा सोन्या असेल किंवा बलमा असेल किंवा अजून कोणते असेल, तर हे जे टॉपचे पाळणारे बैल आहेत तर यांनी देखील ब्रीडिंगचं काम केलं पाहिजे का? म्हणजे की जेणेकरून त्यांची वंशावळ देखील पुढे जिवंत राहील. आमच्या स्वतःचं उदाहरण सांगतो आमचं की जातीवंत ते जी तुम्ही आत्ता जी नावं घेतली, सातारचा बलमा असू द्या, सोनारपाड्याचा सोन्या असू द्या, आपली एक गॅरंटी आहे त्यांच्या तुम्ही जर पैदास घेतली तर त्या वासरांना शिकवण्यात सुद्धा गरज नाही लागणार. ते डायरेक्ट पाळणार शर्यतीला. हे उदाहरण आमच्यापाशी आहे. जो माझ्याकडे आत्ता नखऱ्याचे पोटचा जो बाब्या बनवून बैल होता, तो कोण न शिकवता पहिल्या फेऱ्याला जाऊन त्यांनी गट काढलेला आहे पुशेर. तर त्यांची तर पैदास पूर्णपणे 1 नंबरच होणार. त्यांना शिकवायची सुद्धा गरज लागणार नाही की शिकवायचे, त्यांच्या अंगगुणच येणार त्यांना की ते पळायचेच म्हणून. उलट जास्तीत जास्त लोकांनी ह्या टॉपचे पैदाशी जेवढे होतील ना त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. ओके. तर मंडळी, खरं तर आज खूप मोठी गोष्ट आहे का शर्यत क्षेत्रातल्या माणसाकडून आपल्याला आपण रोज सांगण्यापेक्षा एखाद्या अनुभवी माणसाने सांगणं. तर बैलगाडा क्षेत्रातले हे बरेचसे काही जुने बैल असे होऊन गेले की त्यांचं फक्त आज आपल्याला नाव किंवा फोटो त्याला पाहायला मिळतोय, त्यांचे व्हिडिओ किंवा या बऱ्याचशा गोष्टी पाहायला नाही मिळत. तर आज त्या बैलांची वंशावळ जर लॉंग लाईफ ठेवायची असेल तर आपण या मुलाखतीच्या पुढे या पुढच्या पळाऊ बैलाची माहिती घेणार आहोत. तर या बैलांची वंशावळ टिकवण्यासाठी त्या मालकांनी देखील एकदा बैलाचं पळणं थांबलं किंवा वर्षातनं एकदा किंवा काय, आता बरेच जण म्हणतात की शर्यत क्षेत्रात पळणाऱ्या बैलाला शक्यतो गायीसाठी नाही भरवत किंवा काय, तर जसं शक्य होईल मालकाच्या परीने तर तो पैदास घेण्याचा प्रयत्न करा. तानाजी, आता एक गोष्ट आम्हाला हे पण ऐकायचंय, आम्ही बऱ्याचदा असं ऐकलं का काही लोकांकडून की आम्ही आमच्या दावणीला वासरं जन्माला आली पण ती वासरं शर्यतीलाही जाईना, ती बैलगाडीच्या किंवा शेतीच्या कामालाही जाईना, प्रदर्शनालाही जाणं. म्हणजे सांगण्याचं, विचारण्याचा हा उद्दिष्ट आहे की क्वालिटी वासरं तयार नाही झाली, त्यामुळे ती चुकीच्या मार्गाला गेली किंवा कत्तलखान्याला गेली किंवा त्यांचा काही निभावच लागला नाही. तर क्वालिटी वासरं तयार करण्यासाठी कुठली मेहनत तुम्ही घेता? तुम्ही जास्त करून शक्यतो गायींना ना क्रॉस ब्रीडिंग करू नका. तुमच्या गाई जशी काजळी खिलार असेल तर तिला बऱ्यापैकी तुम्ही काजळी खिलारच वळू भरा. तुमची कोसा खिलार गाई असेल त्याला बऱ्यापैकी तुम्ही कोसा खिलारच गाई भरा. हा प्रामुख्यानं तुम्ही गोष्ट गाई भरावताना व्यवस्थित ते ब्रीडिंग क्रॉस करू नका. काजळीला कोसा दाखवला आहे, कोसाला काजळी जात आहे हे मत करू नका. शिवाय तुम्ही दुसरं ब्रीडिंग म्हणजे शर्यत क्षेत्रातला जरी तो बोळू असला तरी आपली जर गाय काजळी असेल तर जास्त प्रमाणात काजळी कोसा गाई
काजळीला काजळीच बैल भरावा. त्याची ब्रिडिंग काय होतं माहिती का, तो खोंड जो होणार आहे पूर्ण कॅटेगरीचाच खोंड होतो. तो 101% शर्यतीला पळतोच पळतो. त्यानंतर नाही बैल पाळला तरी शेतीला बैल जातो का जातो. आणि जास्तीत जास्त प्रमाण ह्याचं शरीर जास्त मोठं होतं. हा ब्रिडिंगचा लय मोठा फायदा आहे. आणि तुमचं क्रॉस ब्रिडिंग न झाल्या केलं नाही पाहिजे. फक्त मंडळी, यंदाच्या वर्षीच्या 2025च्या खिलार कॅलेंडरमध्ये जे तानाजी यांनी माहिती दिली की क्रॉस ब्रीडिंग नाही झालं पाहिजे, काजळीला काजळी, कोसाला कोसा, हे जे प्रॉपर लाईन ब्रीडिंग असेल किंवा या गोष्टीच्या कशा सांभाळता येतील त्या संदर्भातली सर्वात जास्त माहिती आपण यंदाच्या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये दिली. कॅलेंडर सर्वांचे घरपोच आपण पाठवून झालेले. ती माहिती तुमच्यापर्यंत कॅलेंडर जर तुम्ही घेतलं नसेल तर ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे ती माहिती घेण्याचा प्रयत्न करा. तानाजी, आता अजून एक शर्यत क्षेत्रातले या वासरांच्या निमित्ताने एक प्रश्न विचारावासा वाटतो. आम्ही पठारवाडीला तुमचं एक शर्यत होती, आय थिंक बैलगाडा शर्यत बंदी उठल्यानंतरचं पठारवाडीचं कदाचित ते पहिलं का पहिलंच मैदान होतं. तर त्या मैदानाला कदाचित काहीतरी 30 का 40 नंबरचा गट होता, शेवटच्या टप्प्यातला गट होता. तुम्ही पण त्या गटाला पब्लिकच्या बाजूने कुठली तरी गाडी चालवायला होते. त्यावेळेस आम्ही एक गोष्ट म्हणजे व्हिडिओ काढण्यात आला, त्यामुळे आम्ही ती गोष्ट बघितली की सगळ्यात गाडी मागं शेवटी निघाली का तुम्ही, शेवटी काय माहिती, सुट्टीला काही वेळ झाला का काय, पण तुम्ही सगळ्या गाड्या पुढं आल्यानंतर ज्या स्पीडने तुम्ही पुढं सगळ्यात बाहेर निघाले होते, गट पण पास केला होता, तर तो क्षण आम्हाला जर तुम्ही सांगू शकले. त्याच्यात बरोबर खिलार बैलांचं सुरुवातीला निघणं असेल किंवा म्हैसुरीचं असेल, तर हे आम्हाला काय सांगतं त्या संदर्भात? त्या संदर्भात कसं असतं माहिती का, प्रत्येक शर्यत क्षेत्रात, प्रत्येक मैदानात, प्रत्येक गाडी गटाला हाणताना किंवा गट सुटताना प्रत्येक वेळेस सिच्युएशन वेगळी असते. त्या सिच्युएशन आपली दुसरी गाडी आपल्या जरा अंगावर आली, आपण ती गाडी सरळ करून घेऊन गाडी तोंड काढून परत गाड्या सगळ्या गाड्या मारल्या. तर ह्यात होतं काय माहिती का, खिलार हा बैल वर जर जातीचा बैल असेल तर तो खालीपासून वरपर्यंत निकालापर्यंत हाय स्पीडनं बैल पळतो, किंबहुना एकसारखं स्पीड लावतो. पण कोशामध्ये तसं प्रकार होत नाही किंवा क्रॉस ब्रीडिंगमध्ये होत नाही. बैलामध्ये तो काय करतो, एक तर बैल खाली तरी पळतो नाही तर वर तरी पळायला जातो. त्यामुळे होतं काय, खाली जर बैल पळणारा असेल तर त्याला दुसरा बैल खाली कमी पळणारा पुढं पळणारा बैल पाहिजे, आणि पुढं जर पळणारा बैल पाहिजे तर खाली बैल चांगला घालायला पाहिजे. त्यामुळं जास्तीत जास्त काय होतं, खिलारमध्ये हा बैल खालीपासूनच जास्त वरपर्यंत पळतो प्युअर. हा माझा तर अनुभव आहे वैयक्तिक. आणि जेव्हा तुम्ही पैरे जुळवता, उद्या एखादं मैदान आहे त्यावेळेस मग याच्यामध्ये पैरे जुळवताना मालक जो गाडीवान आहे त्यांचा पण विचार घेतो का, की बाबा तू उद्या गाडी चालवणार आहे तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा हा बैल आपण निवडतोय तर हा घ्यायचा का, तर कसं असतं ते? हो, नक्कीच की. पहिलं मालक आपल्याला विचारतोच की आपला हा पायरा करू का, तो करू का. आणि त्यात आपल्याला माहितीच असते की हा बैल दुसरा बैल कुठल्या खांदी पळतो, खाली पळतो, वर पळतो, हे आपल्याला पूर्णपणे त्याची माहिती असते. त्यानुसारच आपण त्याचं नियोजन केलं जातं की आपल्या बैलाला खाल्ल्या जास्त स्पीडचा बैल पाहिजे का वरच्या जास्त स्पीडचा बैल पाहिजे, त्यानुसारच आपण पायरा करतो. मंडळी, आता या मुलाखतीच्या माध्यमातून आपण यांच्या दावणीच्या गायींची माहिती घेतली. उद्या भविष्य काळात शर्यत क्षेत्र असेल, वळू क्षेत्र असेल किंवा शेती असेल, या क्षेत्रामध्ये मोठं कार्य करण्यासाठी मालकांकडून, या दोन्ही खोंडांकडून, या वासरांकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न असतील. ज्या ज्या गोष्टी शक्य आहे ते करण्याचं काम चालू आहे. आता या मुलाखतीच्या शेवटी आपण अजून एका पळाव बैलाची कशा पद्धतीने तयारी घेतली जाते ती घेणार आहोत. तानाजी, आम्हाला एकदा तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि हे सुरूर आम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायचं? माझं नाव तानाजी सदाशिव जाधव उर्फ बंटी ड्रायव्हर. मोबाईल नंबर 8856891103. आणि सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा. हे गाव आमचं जे आहे ते हायवे टच असल्यामुळं याला चारी बाजून सुद्धा आपण येऊ शकता. सातारावरून येऊ शकता, पुण्यावरून येऊ शकता, इकडून वाटारवरून येऊ शकता, महाबळेश्वरवरून येऊ शकता. हे सेंटरला पडतं आहे, हायवे टच गाव आहे. वाई महाबळेश्वर फाटा, सुरूर. ओके, एकदा फोन नंबर सांगा आम्हाला. माझा फोन नंबर आहे 8856891103. धन्यवाद तानाजी. तर मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण ही बरीचशी माहिती घेतली. आणि खिलार ॲप जर इन्स्टॉल केलं नसेल तर ते आवर्जून इन्स्टॉल करा, कारण या ॲपच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी स्वतः त्यांच्या दावणीला असलेल्या वासरांची माहिती असेल किंवा फोटो असतील, व्हिडिओ असतील, ते स्वतः तुम्ही डायरेक्ट ॲपवरती टाकू शकता. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या शेतकऱ्याला त्यांच्या दावणीची वासरांची, गायीची, खोंडाची विक्री करायची असेल
तर ते डायरेक्ट तिथे फोटो अपलोड केले, तुम्ही काय केलं तर तुम्हाला डायरेक्ट शेतकरी संपर्क होऊ शकतो. आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण एका पळाव बैलाची माहिती पाहूया मंडळी. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण गेले बरेचसे वर्ष बैलगाडा शर्यतबंदी उठण्याच्या अगोदरच्या काळापासून आपण बैलगाडा शर्यतबंदी उठण्यासाठी जे जे करता येईल, शेतकरी गाई सांभाळत नव्हता, शेतकरी बैल सांभाळत नव्हता, त्यांच्याकडे जाऊन मुलाखत घेणं असेल, त्या माध्यमातून ती जास्तीत जास्त सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करून जास्तीत जास्त शेतकऱ्याला प्रत्येकासमोर आणण्याचा प्रयत्न केला मंडळी. आज अशाच प्रकारे एक जातिवंत आणि सुंदर बैल पळाव क्षेत्रातला आपल्या सोबत आहे. तानाजी नमस्कार, आम्हाला एकदा तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि आम्हाला या बैलाची संपूर्ण माहिती द्या. नमस्कार, मी तानाजी सदाशिव जाधव, मुक्काम पोस्ट सुरूर, तालुका वाई, जिल्हा सातारा. फोन नंबर 8856891103. हा बैल आपला बाब्या जपान ग्रुप म्हणून सुरूर म्हणून या नावानं बैल पळतो. हा खोंड तुम्ही बघू शकता, आपला पूर्ण खोंड हा आदत आहे, आदत वयात आहे. तर तानाजी, हा खोंड आपण घेतला तेव्हा किती महिन्याचा होता किंवा याचा व्यायाम खुराक काय पद्धतीने सध्या चालू याचं? आपण आत्ता हा खोंड घेताना 8 ते 10 महिन्याचा खोंड असताना घेतलेला आहे. एक खर्शी आणेवाडीपाशी एक रायगाव म्हणून गाव आहे, तिथून हा खोंड खरेदी केला. एक 10 महिन्याचा खोंड असताना खरेदी केला. हां. त्यानंतर आपण या खोंडाला वेळच्या वेळ एक शेंगदाणा पेंड, उडदाची डाळ, मका चुनी आणि खपरी पेंड हजार रतीब 2 टाईम आपण देतो आहे. त्याच्याबरोबर आपल्याला जे सप्लिमेंट आहेत, मल्टीस्टार वगैरे, बोईग्रोची पावडर आहे, त्या 2 टाईम आपण ह्या वासराला देतो आहे. तानाजी, आता तुम्ही जेव्हा रायगावमधनं बैल खरेदी केला, खोंड जेव्हा खरेदी केला, तेव्हा घेताना आपण शर्यत क्षेत्राचे गुण दिसले किंवा का असाच अंदाजे घेतला, तर कसं हे खरेदी कशी केली जाते? नाही, बरोबर आहे की ह्याच्यात पूर्ण शर्यत क्षेत्रात पळण्याचे गुण आहेत. हे आम्ही निवडूनच बैल घेतलेला आहे की जे शर्यत क्षेत्राला जे पाहिजे त्या गुणांनीच पूर्ण हा गुण संपन्न खोंड आहे, म्हणूनच आपण त्याची खरेदी केली. आम्हाला थोडंसं, आता बरेचसे या क्षेत्रामध्ये नवीन लोक पण येत आहेत, पण ते हे पण विचारतात की शर्यत क्षेत्रातला खोंड निवडताना कुठल्या गोष्टी बघितल्या जातात किंवा काय बघितलं जातं, ती थोडीशी माहिती द्या आम्हाला. मी पहिल्यापासून सांगितल्यापासून खोंड पूर्ण जातीचा पाहिजे आणि प्युअर कॅटेगरीचा पाहिजे. हा खोंड प्युअर काजळी खेळांमध्ये मोडतो. आणि ह्याचे जर वैशिष्ट्य सांगायचे म्हणलं की पूर्ण शरीर जे लागतं शरीर क्षेत्राला, की पुढच्या पायात अंतर पाहिजे, पाठीमागच्या पायात अंतर पाहिजे, बैलाच्या पाय पूर्ण उभे पाहिजेत, खांबागत उभे पाहिजे दोन्ही पाय, नक्या पूर्णपणे काळ्या कुट्ट पाहिजेत. ह्याची निवड करूनच चौकाला पण बैल चांगला पाहिजे, ह्याची लांबी भरपूर पाहिजे, हे बघूनच आपण हे खोंड खरेदी केलेलं आहे. मी थोडंसं एक विचारतो, जसं तुम्ही म्हणले की पायातलं अंतर हे पाहिजे, मग 2 पायातलं म्हणताय का पुढचे 2 पाय मागच्या 2 पायातलं अंतर म्हणताय? पुढच्या पायातले अंतर, मागच्या पायातील उभा जो खोंड राहिला का नाही, की हा पुढच्या पायात पण खोंडाला 1 फुटाचं अंतर पडलं पाहिजे, मागच्या खोंडाला 1 फुटाचं अंतर पडलं पाहिजे. ओके. हे बघूनच सगळं आपण कॅटेगरी बघूनच खोंड घेतलेला आहे. आता ठीक आहे, निवड तर तुम्ही परफेक्ट केली, चला आपण प्रत्येक जण घेतो की निवड आम्ही परफेक्ट केली, त्याच्या पुढं काय मग सराव? निवड केल्यानंतर तुम्हाला सांगतो की निवड केल्यानंतर जातीचा बैल हा पहिल्यांदा आपण सराव करताना एक भाद्या बैलाबरोबर त्याला चालाय शिकवायचं, जोट्यात चालाय शिकवलं. त्यानंतर एक चांगला बैल बघून, भादा बैल बघून, आपला पहिला शर्यतीचा बैल चांगला जो सरळ पळतो वासरांना घेऊनच, तो बैल घालून फेरे काढले, वासरू पूर्णपणे दोन्ही साईडनं चांगलं तयार केलं आणि नंतरच मग मैदानात गेलो. आणि पहिल्या मैदानात आपण 1 नंबरचं बक्षीस मारलेलं आहे बोटचं. ओके. ह्याचं वैशिष्ट्य. आणि जेव्हा समजा आता तुम्ही जसं म्हणले की आदत वयामध्ये आपण 1 मैदान मारलं, त्याच्या व्यतिरिक्त ह्याचा आठवड्यातनं का महिन्यातनं सरावाचा काय टाइम असतो याचा? म्हणजे ह्याला जास्त करून आम्ही 10 ते 12 दिवसानंतरच फेरा काढतो आणि त्याच्यामध्ये एक पवनी देतो. जास्त सरावाची आदत वयात तर जास्त सरावाची गरज नाही. आता तानाजी, मला इथे एक असं पण विचारायचं, आज आपण बऱ्याचदा आता हे पाहतो तर आदतची मैदानं पण मोठ्या प्रमाणात होतात. आता आदतमध्ये तसं पाहायला गेलं तर ते थोडंसं वय त्याचं किंवा त्याचा सगळ्याच गोष्टींमध्ये ते वासरू थोडंसं आपण लहान असतं किंवा असं आपण म्हणूया. तर आदत वयातलं खरं तर पण काही जागी आपण पाहतो की आदत वयातली पण वासरं मोठ्या प्रमाणात पळवली जातात. तर हे ऍक्च्युली चुकीचं आहे त्या दृष्टिकोनातनं, त्या वासराच्या पुढच्या लाईफच्या दृष्टिकोनातनं. 100% याबद्दल तुमचं काय मत आहे? 100% काय होतं, आदत वयात आपल्या माणसाप्रमाणेच पळावी करायची.
लहान मुलं आणि मोठा माणूस यात फरक आहे. ह्याची आतडी वगैरे कवळी असतात, ह्याची कॅपॅसिटी कमीच असते. ह्याला बैलाला तर तुम्ही मोठ्या बैलावर स्पीडच्या बैल पळवणार तर त्याची लाईफ कमी होणारच. हा पळणार नाही असं नाही, कोण आदत ज्याच्यापेक्षा पण जास्त पळणार बैलापेक्षा, पण त्याची लाईफ पुढं कमी येणार का तर 100% येणारच. हे आम्ही अनुभवलेलं बी आहे आणि आमच्या अनुभवानुसार सांगतो की आदतपणात शक्यतो कमी पळवला पाहिजे कोण. मग याच्यात नुकसान कोणाचं आहे, त्या बैलाचं आहे, मालकाचं आहे का पैशाचं नुकसान आहे? सगळ्यात जास्त बैलाचं नुकसान आहे. बैल हा त्याचं बोलता येत नाही, पण त्याचं भविष्य कमीच आहे 100%. आणि त्याच्या बैलाचं भविष्य कमी तर मालकाचं भविष्य कमी. मालक तर पूर्ण हे होणार, लॉसमध्ये जाणार. आता एक गोष्ट जसं म्हणलं की आदत वयात त्याला शक्यतो कमी पळवलं पाहिजे किंवा नाहीच पळवलं पाहिजे, तर एक गोष्ट आम्हाला कुठल्या वयामध्ये बैल जास्त पळतो किंवा त्या वेळेपर्यंत थांबणं गरजेचं आहे किंवा त्या वेळेपर्यंत आपण सराव द्यायचा पण जास्त पळवायचं नाही, काय वयाचं हे? आदतमध्ये तुम्ही पूर्णपणे वासराला सराव फक्त द्या. काय होतं शर्यतीला आदत बैलाची शर्यत म्हणले नाही की आपल्याला 3 फेरं पळावे लागतात. आदतमध्ये एक दुसरा फेरा म्हणजे भरपूर झाला वासराला. दर वासरानं दात लावल्यानंतरच वासरू तुम्ही 3 फेरा काढू शकता वासरू. ओके, 100%. धन्यवाद तालाजी, आज बरीचशी सुंदर माहिती दिली. एखाद्या शर्यत क्षेत्रातल्या बैलाचा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत खुराक, व्यायाम किंवा आता आम्ही गायींची मुलाखत पाहिली तुमची, गायी असतील, लहान वासरं असेल, पण आणि वळू मालकांचे पण आम्ही बऱ्याचशा मुलाखत पाहतो. वळूसाठी पण एक स्पेशल माणूस लागतो त्या वळूसोबत. दावणीला गाय असू द्या, इतर जनावर असू द्या, त्यांच्याकडे लक्ष कमी, पण वळूकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. शर्यत क्षेत्रातले जी ही बैल असतात ह्यांच्याकडे काय स्पेशल एक माणूस लागतो का तसं काही नसतं, तर काय असतं नक्की दिवसभराचं दिनक्रम? पूर्णपणे माणूस पाहिजेच. कारण की का माहिती का, जेवढे कुठलंही जनावर तुम्ही सांभाळायचं म्हणलं तर त्याला टाइम टू टाइम हे झालंच पाहिजे तुमचं. तुम्हाला एखादा बैल तयार करायचा असू द्या किंवा गाय तयार पाहिजे, ह्याला ह्या टायमिंगला खाणं पडलंच पाहिजे, पाणी ठेवलंच पाहिजे आणि ह्याला कंटिन्यू माणूस लागतो का तर लागतोच पूर्णपणे. हे तुम्ही ह्याला वेळ नाही दिला तर ती वस्तू होऊ शकत नाही, तो बैल चांगल्या प्रकारे पुरवू शकत नाही. तुम्ही एक टायमिंगच ठेवलं पाहिजे त्याचं खाण्याचं पाण्याचं, एकच टाईम खुराक, 2 टाईम खुराक ठेवला पाहिजे, तो पण टायमिंगलाच ठेवला पाहिजे. तो ज्यावेळेस होत नाही तर तुमचं डायजेशन व्यवस्थित होणार नाही, तुमचा बैल तयार होणार नाही, तुमची गाय तयार होणार नाही. हे पूर्णपणे माणूस पाहिजे म्हणजे पाहिजेच, त्याच्यावर 24 तास माणूस पाहिजे त्याबरोबर. ओके, तानाजी, आता एक शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा. बरेच जण म्हणतात की शर्यत क्षेत्र हे गरिबासाठी किंवा लहान शेतकऱ्यासाठी राहिलं नाहीये, तर लहान शेतकऱ्यासाठी राहिलं नाही म्हणजे मला हे विचारायचं आहे की मग इथून घरापासून निघाल्यापासून शर्यतीत जाऊन तिथली पावती फाडणं असेल, तिथलं दिवसभराचं तिथं मनुष्यबळ आपल्यासोबत घेऊन जाणं असेल, त्यांचं जेवण पावणं खर्च असेल, हे सांभाळणं त्या शेतकऱ्याला कठीण होतंय का नक्की काय कठीण होतंय आपण असं म्हणू? शर्यत क्षेत्र तुम्ही म्हणाल गरिबाचा आहे का, तर आहेच. हा खेळच गरिबाचा आहे. पण जो शेतकरी घरी जास्त करून प्रॅक्टिस करेल की बाबा आपला बैल त्या लायकीचा आहे का किंवा आपला बैल त्या स्पीडमध्ये पळतोय का, ते स्वतः ओळखून त्या पद्धतीनं मैदानं खेळली तर गरीब कधीच लॉसमध्ये जाणार नाही. आणि ह्याचं जातीवंत उदाहरण तुम्हाला सांगतो, आत्ताचा पुसेगावचा झालेला 1 नंबरचा मानकरी, यांनी दोन्ही वासरं स्वतः तयार करून, लहानाची मोठी वासरं करून त्यांनी पुसेगावचं 1200 गाड्यामधून 1 नंबर केला. तर ते महत्त्वाचं झालं पाहिजे. तर खरा गरिबाचाच खेळ आहे. मोठ्याचं काय कोणी पैसे देऊन खरेदी करून बैल खेळू शकतो, पण त्या मनानं गरिबाचा का खेळ, तर आपल्याला बी 4 पैसे यातून इन्कम होणार नाही. तर तुमचा बैल स्वतः तयार करूनच मैदानात उतरणं, जास्त मैदानं करण्यात उपयोग नाही. पण तुम्ही जर तुमच्या कॅपॅसिटी ओळखून जर मैदानं केली तर निश्चितच हा गरिबाचा खेळ आहे. धन्यवाद तानाजी मंडळी. खरं तर आज आपण प्रश्न विचारावा का नाही विचारावा हा पण प्रश्न होता, पण त्यातनं एक उत्तर खूप चांगलं मिळालंय की आपण आपली घरची तयारी काय आहे त्या माध्यमातून त्या शर्यत क्षेत्राच्या मैदानावरती किती वेळा गेलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे ही सुंदर माहिती आज दिली. आम्हाला तुमचं नाव एकदा सांगा आणि या बैलाचा खुराक आणि काय प्रकारची वैरण असते याला? माझं नाव विक्रम सुनील चव्हाण, मोबाईल नंबर 9764197055. आमच्या बैलाचं नाव जपान. बैलाचा खुराक गोळी पॅन्ट, उडदाचं हे सगळं, गव्हाच्या पिठाचे लाडू. वैरणीमध्ये काय आपसती? वैरणीमध्ये हत्ती गवात, वाडे,
तानाजी, आता जसं यांनी वैरणीचा एक उल्लेख झाला, तर एक विचारायचं आहे मला की आम्ही काही काही भागातल्या शर्यती समजा जनरल शर्यतीच्या बघितल्या तर तिकडं सुकी वैरण जास्त ते घालतात, तर आपल्या छकडी शर्यतीतलं पण काय असं गणित आहे, सुकी वैरण ओली वैरण का? 101% 100% तुम्ही बरोबर कृष्ण विचारला. जो बैल सुक्या वैरणीत पूर्णपणे कस असतो, ज्वारीच्या वैरणीत जो कस आहे तो कुठल्याच खाण्यामध्ये कस नाही. तुम्ही किती मका घाला, किती वाडं घाला, त्यात जी काही कस नाही, पण जी वैरणीव जो बैल तयार होईल तो टिकूनच चालणार बैल आणि जास्त काळच पळणार आणि टिकणार पण, आणि तब्येत पण त्याची चांगली राहणार. वैरणीव सुक्या वैरणीवरच जास्त बनणार. ओके. आणि शर्यत क्षेत्रात जास्त करून सुक्या वैरणीवरच बैल ठेवला पाहिजे. ओके, धन्यवाद तानाजी. तानाजी, एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव तानाजी सदाशिव जाधव, बंटी ड्रायव्हर, सुरूर. मोबाईल नंबर 8856891103. धन्यवाद तानाजी. तर मंडळी, अशा प्रकारे या मुलाखतीच्या माध्यमातून बरीचशी सुंदर माहिती घेतली आणि आज या मुलाखतीच्या माध्यमातून शर्यत क्षेत्र हे लॉंग लाईफ टिकण्यासाठी कशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांनी घरनंच काय तयारी करून गेलं पाहिजे या संदर्भातली खूप सुंदर उत्तर तानाजी यांनी दिलं. अशाच प्रकारची अधिक माहिती आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत. मंडळी, खिलार ॲपमध्ये तुमच्या दावणीला असलेल्या बैलांनी ज्या ज्या शर्यतीत नंबर केलेत ते आज केलेत, काल केलेत, जुन्या काळात केलेत, तुमच्याकडे असलेले फोटो असतील, त्यांचे बक्षिसं असेल, त्यांची माहिती असेल, ती खिलार ॲपमध्ये नक्की टाका. टाकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ही माहिती तुमच्या जगाच्या कानाकोपऱ्यात, ही माहिती तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, आपल्या गावाला माहिती आहे, पण ही संपूर्ण जगाला माहिती जर हवी असेल, त्यांनी पाहायला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून खिलार ॲपमध्ये तुमची माहिती अपलोड करा. मंडळी, धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.